क्यू. पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर थांबतायत. मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना मात्र एक चांगल्या प्रकारचा चेंडू आहे, चांगल्या प्रकारचा फटका आहे. एक सुरक्षित आणि चांगल्या प्रकारच्या फटक्यावरती पहिली धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. या पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना DS स्पोर्ट्स या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना बरोबर 5 षटकांचा आहे आणि 5 षटकांचा सामना असताना मात्र फलंदाजी मार्कवरती असणार आहे तो फलंदाज मोहसिन नॉन स्ट्राईक एंडवरती गेलाय आणि स्ट्राईक एंडला असणार आहे तो म्हणजेच पांडू असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. पंचांकडून मात्र या ठिकाणी स्वर असल्याची खूण केली जाते, कारण हा चेंडू थोडासा बाहेर जातोय आणि बाहेर गेलेल्या चेंडूवरती मात्र पंचांकडून हा दंडक दिला जातोय. मनोजकडून हा खराब चेंडू टाकला होता तो म्हणजेच या पांडू करिता. पांडूला मात्र मोहसिन या ठिकाणी कोणता तरी कानमंत्र देतोय. हा कानमंत्र दिल्यानंतर पुन्हा मोहसिन आपल्या नॉन स्ट्राईक एंडवरती जातोय, पांडू आपल्या स्ट्राईक एंडवरती होतोय. गोलंदाजी मार्कवरतून गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोलंदाजी करणारा, सलामीचा मारा करणारा गोलंदाज म्हणजे मनोज असणार आहे. रोहन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. रोहन गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फलंदाज मात्र एकीर धाव घेतोय. या एकीर धावेने धावफलक निश्चितपणे विकसित होतोय. एका धावेने धावसंख्येत भर पडणार आहे. मोहसिन करिता संधी असणार आहे. मोहसिन आणि त्याचा साथीदार पांडू या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पहिल्या षटकातला मारा मात्र या ठिकाणी करताना पाहतोय तो रोहनकडे ही संधी प्राप्त झाली आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला क्वालिफायर मधला हा दुसरा सामना पाहतोय. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजेच या मोहसिनकडून. मोहसिन मात्र या ठिकाणी थोडासा चकतोय. यष्टीरक्षक पण पंचांकडे दाद मागतोय, दाद पेटाळली जाते. दरम्यान एक चेंडू निर्धाव होतोय. एका चेंडूच्या या ठिकाणी समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन सज्ज होतोय. रोहनचा हा पुढचा चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला जातोय आणि हा चेंडू निश्चितपणे सीमापार. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. बरोबर लॉंगरच्या पट्ट्यातून हा चेंडू सीमापार झाल्यानंतर गाणं देखील बसतंय. धावसंख्या होते ती 6. दूसरा प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न या मोहसिनकडून केला गेलाय, कारण मोहसिनने बरोबर हे दोन्ही चेंडू चौकाराकरिता पाठवले आहेत. या दोन्ही चौकारांमध्ये जर आपण विशेषतः पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की बरोबर गॅपमध्ये ढकलून दिलेली ताकद कोणत्या प्रकारची लावली नव्हती आणि ढकलून दिलेल्या चेंडूवरती 2 चौकार ठोठवले आहेत. या 2 चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 12 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजे DS स्पोर्ट्स या संघाकडून. DS स्पोर्ट्सचा सलामीचा फलंदाज आता मात्र आक्रमण चढवताना पाहतोय. पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर केला जातोय. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये रोहनची गोलंदाजी मात्र तो सरकून अशा प्रकारची त्याच्यावरती फटकेबाजी करतोय. धुवाधार अशा प्रकारची फलंदाजी करतोय. धुवाधार फलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी पाहायचं एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे. मात्र चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात म्हणजे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय आणि एकूण धावसंख्या होते ती 13. एक चांगल्या प्रकारचं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहनचं हे षटक संपलेलं आहे. या षटकात या रोहनने एकूण 13 धावा खर्च केल्यात. यात महत्वाचे अशा प्रकारची फटकेबाजी केली ती म्हणजेच याच मोहसिनने मात्र फटकेबाजी करत करत आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवरती श्री मंगल डीजे या ठिकाणी मला जोडला जातोय.
किरण ब्रिज एंडकडनं गोलंदाजीसाठी आलाय मनोज. एक उत्कृष्ट असा गोलंदाज दापोली तालुक्यातला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. समोर आहे मौसिम. मौसिमसाठी टाकलेला चेंडू ऑन द कार्पेट पद्धतीने खेळलेला आहे. सिंगल धाव इथे नक्कीच भेटेल, कारण वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना आणि संघाची धावसंख्या बघा 1ने पुढे सरकली आहे. धावा झाल्या 14. आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला भेटतो तो पांडू. नक्कीच एक उमदा असा फलंदाज आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता, ताकद त्याच्याकडे प्रामुख्याने पाहायला मिळाली आहे. अनेक स्पर्धा देखील या फलंदाजाने गाजवलेल्या आहेत आणि असा हा बिनीचा सिलेदार सज्ज होतो या महत्त्वाच्या मॅचमध्ये. पहिला एलिमिनेटर राऊंड असेल. जो संघ पराभूत होईल त्याला स्पर्धेतनं बाहेर पडावं लागेल, तर जो संघ जिंकेल त्याला मात्र पुन्हा एकदा संधी असणार आहे सेकंड क्वालिफायर मॅचच्या दरम्यान. अर्थातच आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये आरबी किंग संघ पराजित झाला. यावेळेला मात्र बघा फटका चांगला आहे का. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार, दणदणीत सनसनीत चौकार आलाय. बाई टाकण्याचा प्रयत्न करतोय, चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचा सपोर्ट यावेळेला मात्र त्याला मिळालेला नाही आहे. चेंडू बाईकच्या स्वरूपामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी देखील गेला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे. मनोज पवार सज्ज झाला. यावेळेचा चेंडू चांगला आहे, भिरकावलाय, सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू सरळ षटकारासाठी. दॅट्स अ मॅग्निफिसंट षटकार. कडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले पांडू याच्यासाठी, जो नुकताच त्याने दणदणीत सनसनीत षटकार ठोकलाय. त्याच्या फलंदाजीवरती मात्र ते फिरा झालेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. जलचितची सुवर्ण संधी फलंदाजाला परतावं लागेल. मनोज पवारला मात्र मिळतं यश आणि फलंदाज पांडू मात्र डकआउटकडे परतला जातोय. आणि पांडुबाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे आपल्याला वाटचाल करताना पाहायला भेटतोय. समीर आहे, ज्या समीरने कालचा दिवस अक्षरशः गाजवला. छोटा तीर वार करे गंभीर, जी हा दोस्तों नाम है उसका समीर. आणि तो समीर या ठिकाणी मात्र आपण जर बघितलं DPL पर्व 8 मध्ये अतिशय घनाघात याचा प्रार करताना कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये एका महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्याकडून फार मोठ्या खेळची अपेक्षा असेल, परंतु स्ट्राईकवरती सद्यस्थितीमध्ये जर विचार केला तर तुम्हाला सर्वांचा लाडका लाला मात्र पाहायला भेटतोय. यावेळेचा चेंडू सुरेख फटका मारलाय. लॉंग ऑफ रिजनच्या वरून जाईल का चेंडू. वन्स बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार आहे. DPL चौकार आपल्याला पाहायला भेटतो. अतिशय जबरदस्त बॅट.
चौफेर अशी फलंदाजी या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले DS स्पोर्ट्सच्या संघाकडनं. ऑफ स्टंपवरचा चेंडू आपण जर बघितलं तर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल धाव नक्कीच येईल. ऑन साईड रिझनमध्ये चेंडूला खेळून काढलं गेलं. अकूट टप्प्याचा चेंडू होता बघा. नक्कीच इथे धाव देखील भेटेल आणि षटकाचा खेळ देखील संपलाय. एकंदरीत 2 षटकं समाप्त झालेली आहेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. चांगली पार्टनरशिप आपल्याला इथे पाहताना नक्कीच मिळेल. दरम्यान इथे मात्र मी छोटासा ब्रेक घेतोय. डीजेकडे जातोय. ऐकूया मधुर संगीत आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा अमित सरांकडे. वरती त्यात ते चौकार षटकार आहेत. मात्र मैदानात वेळ काढला जातोय. हे वेळ काढू धोरण मैदानात स्वीकारायचं नाहीये. प्लीज आपण आपापल्या जागेवरती चला, कारण अजूनही आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. या आधीच्या नॉकआउटच्या सामन्यामध्ये सुपर किंगने एक विजय प्राप्त केलेला आहे, कारण RB स्पोर्ट्सला 67 धाबांचं उद्दिष्ट पार करता आलं नव्हतं. DS स्पोर्ट्स या ठिकाणी फलंदाजी करतोय, तर AS दापोली फायटरचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. एकूण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजेच 29 अशी धावसंख्या होते. मोसीन अजूनही मैदानात आहे, जो वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. तोच मोसीन पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. मोसीन करता ही संधी असणार आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे तो फलंदाज. स्ट्राईक एंडचा फलंदाज पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा गुणवान अशा प्रकारचा फलंदाज समीर असणार आहे. समीरला मात्र रिझवण्याचं काम करणार आहे तो गोलंदाज मनोज असणार आहे. मनोज प्रसाद असणार आहे. प्रसाद मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. या षटकातला पहिला चेंडू टाकतोय. पहिला चेंडू खेळण्याची जबाबदारी या समीरच्या खांद्यावरती आहे. 30रं षटक आहे आणि 30रं षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या या सामन्यात मात्र एक चांगल्या फटका आहे, चांगल्या प्रकारची दिशा दिली आहे, कोणत्याही प्रकारची ताकद लावलेली नाहीये. आणि या चेंडूवरती मात्र समीरने एक धाव घेतली आहे. त्याचं कारण आहे की त्याला स्ट्राईक रोटेट करायचं होतं आणि स्ट्राईक रोटेट करत असताना तो मात्र एक धाव निश्चितपणे घेतली आहे. समीर मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती येतोय आणि समीरने एक चांगल्या प्रकारची रणनीती आखलेली मनात दिसते, कारण त्याला माहित आहे की 5 षटकाचा सामना आहे. 30रं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय, कारण त्याला या ठिकाणी रोखायचंय. प्रसादला मात्र रोखण्याकरिता आत्मविश्वासाने चेंडू दिलाय. तो कर्णधाराने त्याच्या हातात. तोच प्रसाद हा चेंडू टाकतोय समीर करिता. जो डावकुरा समीर, छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहतो अशा प्रकारचा समीर या ठिकाणी ही फलंदाजी करतोय. समीरच्या बॅट मधून जातोय. या चेंडूवरती समीरने लिहिलाय छोटा पॅक बडा धमाका. अशा पद्धतीने दिमाग की बत्ती जलाकर यहाँ पर बल्लेबाजी करते हुए एक छक्का तवा. जे तुम्ही ऐकलंय ते खरं आहे, कारण समीरने षटकार ठोठावलेला आहे, कारण त्याने चेंडूला धक्का दिलाय आणि या ठिकाणी छक्का नोंदवलाय. तो समीर ज्याचा निश्चितपणे चांगला प्रयत्न आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. एका चांगल्या गोलंदाजावरती तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारच्या या फलंदाजीचा आपण आस्वाद घेतोय. गोलंदाजी मार्कवरतून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. त्या ठिकाणी पाहायचं कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. बरोबर हा चेंडू सीमा पार. एक जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोठावतोय आणि गाणं देखील येत आहे. पाहिली तर 42 अशी धावसंख्या होते, कारण याच समीरच्या आक्रमणानंतर जलद गतीने धावसंख्या वाढते. एकूण चेंडू पाहिले
तर 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. नवा चेंडू या ठिकाणी दोन चेंडूवरती सलग 2 फटके मारलेत आणि 2 फटक्यांच्या या मदतीने संघाला देऊन ठेवले 42 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी होते, चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे तो म्हणजे याच समीर कडून. समीर हा मोसीनला चांगल्या प्रकारे साथ देतो. DS स्पोर्ट्सचा हा एक हुकमी अशा प्रकारचा फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 2 षटकार ठोठवलेत. जबरदस्त आणि उंच खुरे अशा प्रकारचे फटके याच फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. समोरचा गोलंदाज आहे तो प्रसाद मात्र थोडासा विचार करणार आहे, कारण त्याला माहित आहे की समोरच्या या समीरला रोखायचं आहे. त्या समीरला रोखण्याकरिता हा चेंडू टाकतोय. या चेंडूवरती पाहूया, आता देखील तशाच प्रकारचा फटका आहे. बरोबर हा चांगल्या प्रकारचा फाईन लेगच्या पट्ट्यातून चौकार येतोय. आगडी अशा प्रकारची गोलंदाजी करतोय जी 30 षटकातली आहे. आणि त्या ठिकाणी जी बाईक आहे ती बाजूला करायची आहे. त्याचबरोबर 4 व्हीलर त्याच्या पाठीमागे आहे, तीही आपण मैदानातून बाजूला करायची आहे. पार्किंगचं झोन आहे, त्या पार्किंग झोन मध्येच गेली पाहिजे बाईक धारक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रसाद सज्ज होतोय. प्रसाद मात्र 8 ते 10 पावलांचा रन घेतोय. 55 डायबर चुकडून मारा करतोय. समीर करिता हा चेंडू टाकतोय. अतिशय सुरेख, अप्रतिम, देखणा, डोळ्याचं पातळ उतरलं होतं तोपर्यंत हा चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज बाद होतोय. समीर सारखा आक्रमण करणाऱ्या फलंदाजाला तंबूत पाठवण्याची कमाल याच प्रसाद कडून केली जाते. एक धक्का बसतोय तो म्हणजेच DS स्पोर्ट्स या संघाला. मैदानात जातोय. समीरची जागा घेण्याकरिता त्याला पाठवलं जात आहे. फलंदाजी करायची मजबूत स्थिती आपल्याला प्राप्त करून द्यायचे. 30रं षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. दापोली प्रीमियर लीग 2022चा आपण आजचा शेवटचा दिवस पाहतोय. शेवटच्या दिवसातला दुसरा नॉकआउटचा सामना पाहतोय. नॉकआउट मध्ये मात्र प्रथम फलंदाजी केली जाते ती DS स्पोर्ट्स या संघाकडून. एकूण धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 अशी धावसंख्या होते. 3रं षटक अजूनही मैदानात चालू आहे. प्रसाद मारा करणार आहे. अनंत उर्फ तात्या बाकर एटकडून हा मारा असणार आहे तो या फलंदाजाकरिता, नव्या फलंदाजाकरिता असणार आहे. नवा फलंदाज मात्र या ठिकाणी पहा चांगल्या प्रकारचा चेंडू होता. चांगल्या प्रकारच्या चेंडूचा सन्मान करतोय. सन्मानानंतर मात्र पंचांकडून हे षटक संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 प्रथम फलंदाजी करताना DS स्पोर्ट्स या संघाची स्थिती होते. आउट होणारा फलंदाज पाहिला तर एका बाजूला पांडू बाद झाला, त्याचबरोबर समीरही बाद होतोय. समीरने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे. त्याने 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या आहेत. 2 चौकार आहेत, 2 षटकार आहेत आणि 2 षटकारांच्या मदतीने त्यांनी 16 धावा करून तो तंबूत परतलाय. अशा प्रकारे या समीरचा भेद घेतल्यानंतर नवा फलंदाज मैदानात गेलेला आहे. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 अशी धावसंख्या होते. पुढचा आवाज असणार आहे माझे सहकारी दत्ता क्षीरसागर यांचा. वरती सज्ज होतोय. ब्लू ब्रिज एंड कडनं गोलंदाजीसाठी पाचारण केलंय मनोज पवार याला. मनोज पवार यांनी मागचं यश षटक देखील जर आपण बघितलं तर थोडंसं संमिश्र असं यश मिळालं होतं मनोज पवार याला देखील. 16 धावा नक्कीच खर्ची घातल्या होत्या. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याला प्राप्त करता यश आलं होतं. यावेळेला त्याच्या समोर आहे मौसिम.
तर नॉन स्ट्राईक मार्कवरती विजय याला देखील आपण बघू शकतो. दोघेही खंदे फलंदाज आहेत, आक्रमक असे फलंदाज ओळखले जातात. यावेळेला मोठा फटका खेळलाय मौसमच्या बॅटमधून, चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, षटकार, सुरेख बॅटिंग. धावा धावपलकवरती आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होत असताना अतिशय तडाखेबंद अशी फलंदाजी मौसम याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळते. घनाघाती असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. विशेषतः मनोज पवार याच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला सामोरा गेला होता मौसम. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार देखील केला आणि 6 धावा धावपलकवरती जोडल्या गेल्या. अतिशय आक्रमक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते, ते अर्थातच मौसम याच्याकडून. यावेळेला जर पाहिलं तर थोडासा तांत्रिक व्यत्यय आलेला आहे मैदानामध्ये. मनोज पवार याच्यावरती मात्र मोठं आक्रमण झालं. पहिल्या एलिमिनेटर राऊंड मैदानामध्ये सुरू आहे. पहिला क्वालिफायर सामना मात्र जिंकला सुपर किंग दापोली संघाने. बलाढ्य अशा आरबी किंग्स संघाला पराजित केलं आणि तदनंतर मात्र एक नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. क्रीडा रसिकांना उत्कंठा उत्सुकता आहे. आपल्याला माहिती आहे की बेस्ट ऑफ DPL आणि त्याचबरोबर रेस्ट ऑफ दापोली असा सामना देखील आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये इथे खेळवायचा आहे. तर क्रीडा रसिकांना त्या मॅचचे देखील आतुरता असणार आहे. दरम्यान इथे जर पाहिलं तर मौसम विजय ही जोडगोळे अजून देखील मैदानामध्ये टिचून फलंदाजी करते. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी या दोन खेळाडूंच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला भेटते. नवीन षटक हाताळण्यासाठी मनोज पवार देखील दाखल झाला. तदनंतर त्याच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार देखील आला. डीप मिड विकेट रिझनच्या वरून चेंडू सीमारेषेबाहेर षटकारासाठी देखील खेळला. मौसम कार्यातनं ब्रँड खेळाडू आहे. ज्या ज्या ठिकाणी तो खेळण्यासाठी जातो त्या त्या ठिकाणी त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न देखील सातत्यानं आपण जवळून पाहिलेला आहे. दापोली तालुक्याचा चमकता सितारा आहे. असं दापोली तालुक्यामधलं कोणतं मैदान नाही आहे ज्या ठिकाणी मौसमचं नाव नाही आहे मित्रांनो. मग ती प्रीमियर लीग असू दे किंवा खुल्या गटातल्या स्पर्धा असू दे, सातत्यानं भरीव असं योगदान आपल्याला मौसम याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालंय. आणि दापोली प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये देखील DS फायटर्स या संघाचं नेतृत्व करत असताना आपल्या संघाला मात्र तो घेऊन आलाय टॉप 4 पर्यंत आणि इथपर्यंतचा प्रवास खरं तर खडतर राहिलाय. परंतु ज्या पद्धतीची फटकेबाजी आपण मौसम याच्याकडनं देखील पाहिले, अतिशय प्रशंसनीय अशी फलंदाजी आपल्याला मौसम यांच्याकडनं देखील पाहायला मिळते. तर त्याचबरोबर DS फायटरचे जे अन्य काही खेळाडू आहेत, त्याचबरोबर DS फायटरचे जे अन्य काही खेळाडू आहेत त्यांच्याकडनं देखील अतिशय भरीव असं योगदान आम्हाला पाहायला मिळतंय. आपण कौतुक करूया समीर सावंत यांचं देखील, कारण समीर सावंत याने देखील कालचा दिवस अतिशय गाजवला. तडाखेबंद फलंदाजी देखील केला. छोटा तीर वार करे गंभीर अशी ज्याची खऱ्या अर्थानं ख्याती आहे तो समीर नक्कीच यशस्वी देखील ठरला कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये चालू सामन्यामध्ये देखील समीरने काही चेंडू फक्त फेस केले परंतु तडाखेबंद फलंदाजी सादर केली आहे. म्हणजे काही चेंडूंना सामोरं गेल्यानंतर देखील मी खऱ्या अर्थानं मोठे मोठे फटके खेळू शकतो, मी पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन मैदानामध्ये जातो हे सांगण्याचा पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न जर कोणी केला तर तो खेळाडू आहे समीर. मित्रांनो, एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटते अर्थातच इथे DS फायटर संघाच्या प्रांगणामध्ये. आणि जो मगाचा चेंडू आला होता तो डेड आहे, म्हणजे षटकार कॅन्सल केला जाईल. यस, तर नवीन चेंडू हाताळावा लागेल. मगाशी जो चेंडू टाकलेला होता पंचांचा डिसिजन येतो डेड चेंडू असेल, नवीन चेंडू हाताळावा लागेल. यावेळेला नक्कीच सुदैवी ठरलाय मी तर म्हणेन मनोज पवार, कारण षटकार आलेला होता. त्यानंतर मात्र चेंडू आपण बघितला की चेंज केलेला आहे. पंचांनी डिसिजन दिलेला आहे डेड चेंडू असेल म्हणजे नवीन चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल. मौसम मात्र थोडासा नाराज असेल. संघाची धावसंख्या झाली 46-46. अजून देखील अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला भेटतो. या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच संघाचं अर्धशतक देखील धावफलकावरती नोंदवलं जाईल. चांगली बॅटिंग आपल्याला मौसम यांच्याकडे नक्कीच पाहायला भेटते. तर मनोज पवार सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूनं, म्हणजेच राईट टर्म ओव्हर द विकेट तो मारा करेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आहे. चेंडू कोणताही असू दे, मी मात्र ब्रह्मास्त्र वापरेल. चेंडू सीमारेषा बाहेर मौसम
23 या धावसंख्येवरती अतिशय तडाखेबंद अशी फलंदाजी मौसिम याच्या बॅटमधून क्रीडा रसिकांना पाहायला भेटते. मनोज पवार याच्यावरती दणदणीत आक्रमण केलंय. यावेळेचा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार आहे. DPL ब्रँडेड षटकार. वेल डन मौसिम बोरणकर. का लाजवाब बॅटिंग आपल्याकडून. सिंगल धाव भेटेल आणि एका धावेच्या मदतीने बघा संघाची धावसंख्या पोहोचल्या 61 पर्यंत. आता स्ट्राईक वरती बऱ्याच वेळानंतर विजय आलाय, ज्याच्या नावामध्ये जे आहे आपल्या संघाला विजयी करण्यासाठी विजयला देखील मोठमोठे फटके खेळावे लागतील, कारण मौसिमने मात्र इथे पत्ता ओपन केलाय. विजयला देखील हात ओपन करावे लागतील. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख आहे. फटका देखील चांगला आहे. चेंडू रमपम पम सीमारेषा बाहेर चौकार येतोय. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. DPL अर्थातच आपण बघतोय आणि या DPL मधला अजून एक जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. एकदा ऑन साइड रिजन मध्ये बॉटम हँडचा चांगला वापर केलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा पाठीमागे राहिला, परंतु तोपर्यंत फलंदाजाकडे संधी होती वेगाने 2 धावा पूर्ण करण्याची आणि संघाची धावसंख्या पुढे सरकवण्याची. मनोज पवार मात्र प्रचंड मागला ठरला. षटक देखील मनोज पवार यांचं संपलेलं आहे. एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 67, 67. शेवटचं षटक शिल्लक असेल. 6 चेंडूचा खेळ अजून देखील रिमेनिंग आहे, म्हणजे उर्वरित 7 चेंडूमध्ये किती धावा येतील बघण्यासाठी फार इंटरेस्टिंग सामना दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती रंगला जातोय. आपण सर्वजण एकवटलेला आहोत. अर्थातच रवींद्र श्रीधर साधना क्रीडा नगरीमध्ये जिथे सुरू आहे दापोली प्रीमियर लीगचं पर्व 8वं आणि त्यामधला हा एलिमिनेटर राऊंडचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. ऐकूया डीजे वरती मधुर संगीत आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा अमित सरांचा मधुर आवाज. केली जाते ते म्हणजेच DS स्पोर्ट्स या संघाकडून. अजूनही आपण पाहिलं तर मोसीन मैदानात आहे. फलंदाजी मार्कवरती असणार तो फलंदाज स्ट्राईक एंडला रुपेश अष्टर आहे. समोर मात्र गोलंदाजी करावी लागणार तो गोलंदाज शेवटच्या षटकातला मारा असणार आहे. मोसीन मात्र स्ट्राईक एंडला तर रुपेश मात्र गोलंदाजी करणार आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय तो म्हणजेच विजय मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरतून खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोसीनला मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा चेंडू एक निर्धाव टाकण्याची
निर्धाव टाकण्याची कमाल करतोय तो म्हणजेच रुपेश कडून ही गोलंदाजी केली जाते. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकातला मारा आहे. दापोली प्रीमियर लीग 2022चा हा एकूण महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरतून रुपेशचा हा चेंडू मात्र बोसीला खेळायचा आहे. बोसीच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टीरक्षकाच्या थोडासा बाजूने जातोय. यष्टीरक्षक थोडासा या ठिकाणी निराश होतोय. निराश झाल्यानंतर मात्र एकेरी धाव घेतली जाते. या एका धाब्याने संघ पोहोचतोय 67 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील मारा मात्र रुपेशच्या हातात विश्वासाने चेंडू दिलाय. हा मारा करण्याकरिता रुपेश मात्र पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. आता मात्र तो एस दापोली फायटर या संघाकडून गोलंदाजी करतोय. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार ती मोहसिनच्या खांद्यावरती जो डी एस कडून खेळतोय. विजय मात्र या चेंडूवरती अतिशय सुरेख पद्धतीने हा फटका मारतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. या एका धाब्याने निश्चितच हा विजय समाधानी झालाय. मात्र एक जमेची बाब आहे. विजय मात्र नॉन स्ट्रायकेडला गेला तर स्ट्रायकेडला जातोय तो म्हणजेच मोहसिन जो स्थिरावलेला आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, अनुभव आहे, या सगळ्यांचा वापर करून या शेवटच्या षटकात तो निश्चितच चौकार अथवा षटकार टोटवण्याकरिता सज्ज असणार आहे. समोर मात्र त्याला जखडण्याकरिता हाच रुपेश सज्ज होतोय. अनंत उर्फ तात्या बाकर एटकडून हा मारा असणार आहे. या चेंडूवरती प्रहार आहे. अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आहे. सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चौकार येतोय. चौकारानंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 71 आणि गाणं वाजतंय 73. आहे आपल्या वडिलांकरिता या इमादने म्हणजेच मोहसिन यांच्याकरिता एकूण हे पारितोषिक आलेले. मात्र पंचांकडून नोचा इशारा येतोय, फ्री हिटचा इशारा येतोय. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2022 अशा प्रकारची सुपरहिट अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय. यानंतरचा चेंडू असणार आहे तो फ्री हिटचा मात्र या ठिकाणी निश्चितपणे फायदा घेतला जाणार आहे. कारण या ठिकाणी ही संधी आहे आणि या संधीचा फायदा पाहूया मोहसिन उठवतो का. मोहसिन मात्र या चेंडूवरती प्रहार काढण्याचा प्रयत्न करतो. चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. क्षेत्ररक्षण खराब होतोय. दोन क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान हा चेंडू सीमा पार होतोय. चौकार जातोय. चौकारानंतर मात्र जलद गतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजेच 78. सज्ज असणार आहे. एक चौकार आणि त्यानंतर मात्र मोहसिन खेळतोय पुढचा चेंडू. या चेंडूवरती देखील त्याला प्रहार करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी कायम असणार आहे. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 78 अशी धावसंख्या होते. 79 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. याच मोहसिन करिता त्याचा पुत्र इमाद याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. तर त्याचबरोबर विवेक पवार याच्यासाठी देखील मागच्या मॅचच्या दरम्यान बाबू दाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. विवेक पवार आपल्याला विनंती आहे आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपलं 500 रुपयाचं कॅश प्राइज घ्यायचं आहे. बाबू दाडवे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. विवेक पवार यांच्यासाठी प्लीज आपण यायचं आहे. विवेक पवार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर मौसिम याच्यासाठी देखील त्याचा जो छोटा मुलगा आहे इमाद याच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं. वेल्डन मौसिम आपलं देखील अभिनंदन असेल. त्याचबरोबर विवेक पवारला मी इथे आमंत्रित करतोय. आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं इथे.
जे मैदानामध्ये फलंदाजीसाठी जातील. एकीकडे असेल तो रुपेश आणि त्याचबरोबर त्याचा जो सहकारी असणार आहे तो देखील तेवढाच विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहन आणि त्याचबरोबर रुपेश ही जोडगोळी नेहमीप्रमाणे आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाकडे वाटचाल करताना पाहायला भेटेल. तर त्याचबरोबर आपण इमादला देखील मैदानामध्ये पाहतोय. आमचा छोटा इमाद आहे. भविष्यामध्ये मौसिम सारखी तो देखील बॅटिंग करू शकतो. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत तो देखील दापोली टेनिस क्रिकेट जगताचं नाव रोशन करेल का हे देखील बघणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अर्थात तो छोटा इमाद मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय, ज्याने नुकतंच 100 रुपयाचं कॅश प्राईज दिले मौसिम याच्यासाठी. म्हणजे वडिलांनी दिलेले जे पैसे आहेत ते पॉकेट मनी त्याने वाचवले आणि वडिलांवरतीच खऱ्या अर्थानं तो पैशांची बरसात करताना आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर हे चांगला प्रयत्न आहे. म्हणजे मुलं ज्यावेळेला चांगलं काम करतात त्यावेळेला वडिलांकडनं कॅश प्राईज येतं, परंतु वडील ज्यावेळेला चांगली कामगिरी पार पडतात त्यावेळेला पॉकेट मनीच्या स्वरूपामध्ये जे पैसे वाचवलेले असतात ते वडिलांकडून मुलांकडनं वडिलांसाठी देखील बक्षिसाच्या स्वरूपामध्ये दिले जातात. खरं तर अमितसरात चांगला प्रयत्न आपल्याला DPLच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. परंतु हा सामना मात्र फार इंटरेस्टिंग असेल. 79 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे. 78 धावा बनवल्या प्रथम फलंदाजी करत असताना आणि त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी कोणी पार पाडली आहे तर ती म्हणजे मौसिम याने. किती धावा बनवल्या ते देखील आपण बघणार आहोत. 37 धावांचं योगदान दिलं. अतिशय तडाखेबंद अशी फलंदाजी आपल्याला मौसिम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. 360चं हे मैदान आहे. चौफेर फलंदाजी तुम्ही करू शकता. खुलं मैदान आहे. ज्या ज्या दिशेला तुमची इच्छा निर्माण होईल त्या त्या दिशेला तुम्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकता आणि त्याची झलक मौसिम यांनी सादर केली आहे. काय विध्वंसक बॅटिंग केली आहे. प्रत्येक गोलंदाजावरती तो वरचढ ठरला. विशेषतः जोरदार आक्रमण केलं ते मनोज पवार याच्यावरती. तडाखेबंद सुपर डुपर बॅटिंग 1 and 1 मौसिम म्हणजेच लाला याच्याकडनं पाहिली आहे. तर 79 धावांचं सेट केलेलं टार्गेट असेल. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी कुणाला पाचारण केलं जाईल समोरच्या एंडकडनं म्हणजे स्वर्गीय तात्या धोंडूबाकर एंडकडनं. गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर बॅटिंगसाठी रुपेश महाबदी आहे जो गावतळे गावातून बिलॉंग करतो. तर नॉन स्ट्राईक मार्कवरती मात्र रोहन सज्ज होईल. गोलंदाजीसाठी आलाय. बॉलर्स आहे सूरज आहे. गोलंदाजीसाठी सूरज आहे. विजयाचा सूरज म्हणून तो येतोय काय ते देखील बघायचं आहे. विकेट टेकन डिलिव्हरी असेल का की जोरदार प्रहार केला जाईल. यावेळेचा चेंडू पहिलाच आहे आणि इथे चेंडूला ऑन साईड रिजनमध्ये खेळून काढले जाते. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चेंडूवरती वेगाने आलाय. धाव मात्र एक नक्कीच पूर्ण केली आहे. एका धावेच्या माध्यमातून रुपेशने आपलं खातं खोललेलं आहे. संघाचं खातं ओपन होत असताना अजून देखील तब्बल 78 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे मॅच तुम्हाला कंपल्सरी चेस करावी लागेल. इथे सामना जर टाय वगैरे झाला अशी काही भानगड नाही आहे. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला कराव्या लागतील. दापोली प्रीमियर लीग पर्व 8 आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त असं ऑर्गनायझेशन आहे. शानदार संयोजन आपल्याला पाहायला भेटतोय आणि या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत जतीनदादा साळगावकर आहेत, अमित इंदुलकर आहेत, स्वप्नील शिंदे, अमित बिन यांचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर जे मुख्य आयोजक आहेत त्यातील आमचे मित्र अमित इंदुलकर साहेबांचाच वाढदिवस देखील आहे. क्रीडा क्षेत्रामधलं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतोय. प्रशासकीय क्षेत्रामधलं देखील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे अमितजी इंदुलकर साहेब. त्यांना देखील DPLच्या माध्यमातून आपण सर्वजण शुभेच्छा देतोय. आज सकाळच्या सत्रापासून त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छांचा वर्षाव देखील झालेला आहे. सातत्यानं गेले 7 वर्ष यशस्वी असं ऑर्गनायझेशन DPLचं अमितजी इंदुलकर साहेब आणि त्याचबरोबर स्वप्नील शिंदे, अमित बिन आणि जतीनदादा साळगावकर यांच्याकडनं नक्कीच चांगल्या पद्धतीने केलं गेलंय. यावेळेचा चेंडू सूर्य एक फटका मारला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अर्थात वेगाने चेंडू अडवला देखील जातोय. धाव मात्र भेटत नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 79 धावांचा ज्यावेळेला तुम्हाला पाठलाग करायचा असतो त्यावेळेला पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूपासून तुम्हाला टॉप गिअरवरती गाडी चालवावी लागेल. इथे तुम्हाला फेरारीचा प्रवास करावा लागेल तरच तुम्ही पोहोचाल विजयाकडे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू बॅक सूर्य क्षेत्ररक्षक केलं जात आहे. विलास सारखा सर्वोत्तम खेळाडू त्या ठिकाणी डिफेन्स करत असताना वेल डन विलास. नक्कीच सातत्यानं या दोन्ही चेंडूवरती आपण जर बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा देखील रोखल्या गेल्या. सूरजची अतिशय मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थानं त्यांनी वेळ लावलेला आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. त्याच्या गोलंदाजीचा जो सुगंध आहे तो या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये दरवळतोय आणि प्रत्येक क्रीडा रसिक त्याच्या गोलंदाजीचा दिवाना ठरलाय. तो सूरज पुन्हा एकदा सजवतो. यावेळेचा चेंडू सूर्य टाकलाय. पुन्हा एकदा विलास आहे चेंडूवरती येतोय. मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता तो मात्र वेगाने चेंडूवरती आला. धावचीचा प्रयत्न होईल. फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक पहिलं डकआउटकडे परतत असताना रोहनला मात्र माघारी धाडलेला आहे. सूर्य क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
तब्बल 200 रुपयाचं लिंबाजी चव्हाण यांच्याकडून त्यांचा देखील आभार असेल. यावेळेला चेंडू सुरेख आहे, सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील यशस्वी प्रयत्न असेल आणि बघता बघता दुहेरी धाव देखील पूर्ण झाले. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र केवळ आणि केवळ 5 झालेली आहे. 79 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मी मात्र छोटासा ब्रेक घेतोय. ऐकूया डीजे वरती मधुर संगीत आणि तदनंतर मात्र अमित सरांकडे. दापोली प्रीमियर लीग 2022 मधला आपण हा सामना पाहतो. डी स्पोर्ट्स विरुद्ध एस दापोली फायटर. दापोली फायटर हा संघ या ठिकाणी पाठलाग करतोय. 5 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक मात्र बाबाकडे विश्वासाने दिलं जात आहे, कारण बाबाकडे क्षमता आहे, चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. या व्हेरिएशनचा तो वापर करून या प्रसादला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रसादला मात्र नॉस्ट्राकिनवरतून साथ देणार आहे, तो म्हणजेच सलामीसाठी आलेला फलंदाज म्हणजेच रुपेश आहे. रुपेश आणि प्रसाद अशी जोडी मैदानात आहेत. समोर मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागणार आहे ती बाबाच्या खांद्यावरती. तोच बाबा मात्र या चेंडूवरती एकेरी धाव निश्चितपणे खर्च करणार आहे. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पहा. धाव घेण्याकरिता हा फलंदाज सज्ज नव्हता, त्यावेळेला मात्र नॉस्ट्राकिनवरच्या रुपेशने त्याला प्रवृत्त केल्यानंतर यशस्वी देखील प्रयत्न होतोय. हा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर धावसंख्या मात्र निश्चितपणे वाढणार आहे. एक धाव या धावफलकामध्ये नोंदवली जाणार आहे. तिची नोंद झाल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 6. दुसऱ्या षटकाच्या प्रारंभाचा पहिला चेंडू झाला आहे आणि दुसरा चेंडू टाकण्याकरिता या ठिकाणी सज्ज असणार आहे तो बाबाचा मात्र सामना करणार आहे. तो समोरचा फलंदाज रुपेश सज्ज असणार आहे. रुपेश मात्र एक गुणवान आणि दर्जेदार अशा प्रकारचा फलंदाज, ज्याच्या पाठीवरती अशा प्रकारचा स्टिकर आहे. हाच रुपेश मात्र हा चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतोय. दुसरा चेंडू आहे, दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो म्हणजेच रुपेश करता हा छान चेंडू आहे. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आहे, अप्रतिम फटका आहे. बरोबर समालोचन कक्षाच्या समोर आपटतोय. षटकाराकरिता चेंडू जातोय. षटकारानंतर गाणं वाजतंय. बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, भिरकावून दिला होता बरोबर लॉंगॉनच्या रिजन मध्ये आणि तो चेंडू बरोबर सीमा पार होतोय. षटकार करत जातोय. षटकार गेल्यानंतर धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाबाच्या या चेंडूला पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आहे आणि तीच उंची आहे आणि जबरदस्त या सलग 2 षटकारानंतर संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. डी स्पोर्ट्स या ठिकाणी गोलंदाजी केली जाते ती म्हणजेच या बाबाकडून बाबाच्या सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोठवले. तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोठवणार का? रुपेश मात्र ऑन फायर आहे, ज्याची या ठिकाणी बॅट तळपते. त्याची बॅट तळपल्यानंतर त्याने सलग 2 षटकार ठोठवलेत. आता मात्र त्याचा आत्मविश्वास उंचावलाय. आत्मविश्वास उंचावल्यानंतर बाबाला मात्र त्याचे साथीदार कानमंत्र देत आहेत. यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी सज्ज असणार आहे. क्षेत्ररक्षक देखील सज्ज होत आहेत. रुपेश मात्र आपल्या बॅटिंग मार्कवरती सज्ज होतोय. बाबा मात्र आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवरतून ही गोलंदाजी करणार आहे ती रुपेश करता. रुपेश मात्र या ठिकाणी सज्ज आहे. या तिसऱ्या चेंडूवरती तो सलग अशा प्रकारचा तिसरा षटकार ठोठावतो का? आता मात्र पुन्हा एकदा उंच गोरा फटका आहे. हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. साधा सोपा झेल या ठिकाणी होऊ शकत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी सुखरूप क्रीज मध्ये असणार आहे. आणि फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये असल्यानंतर मात्र पाहायचं या चेंडूवरती 2 धाबा, या 2 धाबांशी संघ पोहोचतोय.
एकूण 20 या धावसंख्येवरती पाठलाग करावं लागणार आहे आणि हा पाठलाग करत असताना आक्रमण चढवलं जात आहे ते बाबावरती आक्रमण करणारा फलंदाज यशस्वी होतोय. एक खराब फटका होता मात्र खूप दुर्बल होता कारण क्षेत्ररक्षक बरोबर सीमारेषेवरती होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्यामुळे झेल होऊ शकत नाही. झेल न झाल्यामुळे 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावा झाल्यानंतर पुन्हा एकदा बाबा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. पुढचा चेंडू याच रुपेश करतो. रुपेश मात्र या चेंडूवरती हलक्या हाताने खेळतोय. चांगल्या प्रकारचा फटका आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना मात्र चेंडू बरोबर लॉंगॉनच्या हातात येतोय. तोपर्यंत मात्र रुपेश मात्र दुहेरी धाव घेतोय. या 2 धावा निश्चित संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती पाठलाग करावा लागणार आहे तो रुपेशच्या संघाला आणि रुपेशला देखील. रुपेश मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. विजयाच्या दिशेने ज्या प्रकारची फलंदाजी अत्यावश्यक असते तशा प्रकारची फलंदाजी करतोय. वाटचाल मात्र करावी लागणार ती रुपेशला. रुपेश मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत या षटकामध्ये चांगल्या धावा रचण्याचा त्याने प्रयत्न केलाय. तोच रुपेश पुन्हा आपल्या बॅटिंग मार्कवरती सज्ज आहे. तर समोर मात्र बाबा सज्ज असणार आहे. बाबाच्या या चेंडूवरती मात्र एकेरी धाव घेतली गेली आहे. निश्चितच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 23 अशी धावसंख्या होते. पाठलाग करावं लागणार आहे ती धावसंख्या आहे एकूण 79 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. मला या ठिकाणी जोडले जाणार आहेत माझे सहकारी डीजे ऑपरेटर श्री मंगल डीजे. गोलंदाजी चांगली फलंदाजी देखील खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या समोर सादर केली जाते. दुपारचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये क्रीडा रसिकांना प्रतीक्षा आहे अजून देखील अंतिम सामन्याची. त्याचबरोबर एक मैत्रीपूर्ण लढत देखील या स्पर्धेच्या दरम्यान खेळवली जाईल. बेस्ट ऑफ DPL बनाम रेस्ट ऑफ दापोली हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज आहे सौद आणि त्याच्या समोर आहे तो देखील एक महत्त्वपूर्ण असा खेळाडू म्हणजेच तो फलंदाज आहे. अर्थातच आपण पाहिलं तर रुपेश. यावेळेला पंचांचा स्वेरचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली जाते. धावा झाले 24 म्हणजे 24. 79 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलं इथे. फलंदाजी करणारा AS फायटर्स दापोली संघाच्या विरोधात आपण जर बघितलं चांगली बॅटिंग विशेषतः मौसिम यांनी सादर केली DS फायटर्स संघाकडून. सौद याचा या षटकातला चेंडू मोठा फटका खेळलाय. आपण जर पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये वेगाने येत असताना समीर सावंत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. जोपर्यंत चेंडू आडवेल तोपर्यंत वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे. वेगाने 2 धावा पूर्ण करण्याची संधी देखील प्राप्त केली आहे आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावा झाले 25 25 धावा 26 धावा माफ करा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला या षटकामध्ये सौद यांच्या पाहायला मिळते. विशेषतः रुपेश यांच्याकडून देखील एक भरवशाचा खेळाडू आहे. आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये दाखल झाला. 79 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे. मोठमोठे फटके देखील रुपेशाला खेळावे लागतील. मोठा फटका आलाय. सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह आहे परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना झेल मात्र होणार नाही आहे. आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे राहिलेला होता. त्याचा फायदा फलंदाजाने उठवला. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. धावसंख्या 28 पर्यंत पोहोचलेली आहे. हवाई फायर खेळण्याचा प्रयत्न होता. खूप मोठा उंच स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकापासून मात्र थोडासा दूर देखील राहिला झेल आणि त्याच्यामुळे आपण जर बघितलं विला जो स्ट्रायकर फलंदाज आहे रुपेश त्याला नक्कीच जीवनदान देखील मिळालेलं आहे. धावसंख्या वेगाने पुढे सरकावावी लागेल. चौफेर फटकेबाजी खेळावी लागेल. षटकारांचा वर्षाव करावा लागेल. यावेळेला मोठा फटका आलाय. सुरेख स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक समीर सावंतच्या दिशेने बिरकवला चेंडू. सुरेख झेल देखील पाहायला मिळाला आणि फलंदाजाला परतावं लागलं डकआउटकडे. वेल डन. सुरेख गोलंदाजी सौद याची.
करताना बॅट्समन देखील पाहायला भेटेल, तर तेवढीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सौद यांच्याकडे देखील पाहायला मिळाला. अगोदरच्या चेंडूवरती एक स्ट्रेट ड्राईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती मात्र बघा फलंदाज टोटली फसलाय, बीट झालाय. हलकंसं अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं. पंचांवरती कोणतं प्रेशर नाही, दबाव नाही. षटकाची देखील सांगता झालेली आहे. आपण जर बघितलं तर आतापर्यंत 3 षटकं समाप्त झालेली आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-1 झालेली आहे. 79 धावांचं एक भलं मोठं टार्गेट असणार आहे. ऐकूया डीजे वरती पुन्हा एकदा एक मधुर संगीत. आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच एकूण 46 धावांची. 12 चेंडू 46 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज येत होते. बहुधा कल्पेश असावा. बॉलर नेम मोसीन, बॉलर नेम कल्पेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 46 धावा. समोर मात्र रामा खेडेकर खेळण्याकरिता सज्ज आहे. 12 चेंडू 33 धावा 46 धावांचा पाठलाग करायचा. अतिशय सुरेख चेंडू रामाच्या शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळतोय. रामा मात्र या ठिकाणी ही लेग बाईटच्या स्वरूपात एकीर धाव घेतोय. या एकीर धावेने संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. समीकरण मात्र बदलतंय. 11 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. थोडंसं अवघड अशा प्रकारचं हे उद्दिष्ट आहे. आपल्याला कशेडी घाट ज्या पद्धतीने पार करावा लागेल ना, तशाच पद्धतीने या ठिकाणी हा धाबांचा डोंगर रचावा लागणार आहे. हा डोंगर रचणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र प्रसादला द्यावी लागणार आहे. प्रसाद मात्र समोरची चेंडू फळी घेऊन आहे. चेंडू टाकला जातोय तो म्हणजेच या रामासाठी, रामाच्या साथीदाराकरिता एकीर धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. ती प्रसाद कडून. प्रसाद मात्र एका धावेने संतुष्ट होतोय. दरम्यान एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते ती म्हणजेच या कल्पेश कडून. तोच कल्पेश उंच कुरा आहे, किरकोळ शरीर यष्टी आहे. पंचांच्या बरोबर उजव्या जुकडून मारा करतोय. रामा मात्र सज्ज आहे फलंदाजी मार्कवरती. या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. साधा सोपा झेल. लंगापचा क्षेत्ररक्षक मात्र हा झेल सोडतोय. फलंदाजाला मात्र या ठिकाणी सुखरूप मैदानात राहण्याची संधी प्राप्त होते. दरम्यान एक जीवनदान प्राप्त होते. एक जीवनदान प्राप्त झाल्यानंतर मात्र धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते ती म्हणजेच 36 अशी धावसंख्या होते. एकूण 19 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश. कल्पेश मात्र जलद गतीने या ठिकाणी आपली पावलं टाकतोय. पावलं टाकल्यानंतर मात्र पुन्हा एकदा लंगापचा क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू पकडतोय. वन बाउंड चेंडू पकडल्यानंतर या चेंडूवरती मात्र एकेरी धाव घेतली जाते. एका धावेने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे चौकार षटकारांची गरज आहे. चौकार षटकार आले तर मात्र विजयाचा जो रस्ता आहे तो साफ दिसणार आहे. मात्र कल्पेश तसं करून देत नाहीये. कल्पेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. तोच कल्पेश. या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेला आहे. हा चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार आहे. षटकार येतोय. षटकारानंतर मात्र जलद गतीने या ठिकाणी धावसंख्या वाढते. गाणं देखील एक जलद गतीने वाजतंय. घेऊ. एकूण चांगल्या प्रकारचा फटका होता. फुटता चेंडू होता. खराब चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. समाचार घेऊन संघाला नेऊन ठेवलाय 43 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आहे. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. चार षटकांचा खेळ संपलेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 49. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बरोबर 30 धावांची गरज आहे. समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. माझे सहकारी मला जोडले जात आहेत. धन्यवाद अमित सर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता असेल.
उद्दिष्ट थोडंसं डिफिकल्ट आहे, टास्क अवघड आहे, परंतु जरी ते प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये अशा अनेक फलंदाज आपण पाहिले आहेत ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील मारले आहेत. गोलंदाजीमध्ये कोणता बदल होत नाहीये. सौदला गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, टॉप एज घेतले. मौसिमकडनं मात्र जेल सुटलाय. जीवनदान फलंदाजाला नक्कीच मिळेल, परंतु त्याच वेळेला एक धाव देखील पूर्ण झाले आणि संघाचं अर्धशतक देखील धावफलकावरती पूर्ण झालंय. एएस फायटर संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. अजून देखील तब्बल 29 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू मात्र फार कमी आहेत, तर धावा मात्र त्याच वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वसूल कराव्या लागतील. जी तडाखेबंद फलंदाजी मौसिम याने सादर केली, त्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावरती एका मोठ्या धावसंख्येची इमारत आपल्याला उभा करताना देखील मौसिम यांना पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सातत्यानं एका पाठोपाठ एक मोठमोठे हादरे देखील बसले एएस दापोली फायटर संघाला. आणि त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये त्यांची जर आपण स्थिती बघितली तर अजून देखील तब्बल 29 धावांची आवश्यकता असेल. विशाल काय असं टार्गेट आणि ते पादाक्रांत करत असताना उडालेली घसरगुंडी मात्र आपल्याला पाहायला भेटते. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, भन्नाट वेग आपल्याला पाहायला भेटतोय. सौद यांच्या गोलंदाजीमधला कौतुक करावं लागेल सौद यांचा देखील. काय अप्रतिम मारा आपल्याला पाहायला भेटतोय शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे गोलंदाजावरती प्रेशर असतं, विशेषतः शेवटच्या षटकामध्ये. फलंदाज आक्रमक पवित्रा घेत असतो, मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. अशा मोमेंटला मात्र सौद याने चांगली गोलंदाजी केली, टिचून मारा केलाय. व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील पाहायला भेटतोय. हा चेंडू सुरेख आहे, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. थोडासा फ्लायटेड टाकण्याचा प्रयत्न केला. अगोदरचा चेंडू गुडलेंथवरचा होता, हा चेंडू फ्लायटेड टाकलाय. आणि सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचं गोलंदाजीमध्ये मिश्रण देखील आपल्याला पाहायला भेटते ते सौद यांचं. आणि म्हणून त्यांची जी गोलंदाजी आहे ती किफायतशीर ठरते, फायदेशीर ठरते, संघासाठी मात्र तारक देखील ठरते. भल्या भल्या फलंदाजांना देखील आतापर्यंत सौद याने जखडून ठेवलंय. कालच्यापासून आपण त्यांचे धुव्वाधार गोलंदाजी पाहिले. अनेक नामवंत फलंदाजांना देखील त्यांनी चारी मुंड्या चेत केलाय. यावेळेचा फटका सुरेख आहे, समीरच्या हातामध्ये जाईल. अजून एका विकेटचं पतन होईल आणि डीजे वाल्यांना मात्र संधी भेटेल एक मधुर संगीत सादर करण्याची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. यावेळेला केवळ सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. डीएस फायटर संघ जवळजवळ सामना जिंकल्यामध्ये जमा आहे. उरलेल्या काही चेंडूवरती केवळ औपचारिकता शिल्लक होती. रिव्हर्सचा एफर्ट, सूरज खेडेकर ऑन फायर. चेंडू जाईल दन दन करत वन बाउंस सीमारेषा बाहेर आहे. डीपीएल ब्रँडेड चौकार. वेल डन सुरेख बॅटिंग. मात्र समालोचन कक्षाच्या दिशेने विरकवला. 6 धावा आल्या. सामना फिनिश देखील झाला. सामना जिंकलेला आहे डीएस फायटर संघाने. अभिनंदन आपलं देखील. आता मात्र लगेचच आपल्याला सेकंड क्वालिफायरचा सामना खेळवायचा आहे. ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत.